नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. फॉर्च्युनर गाडीसह तिघा आरोपींना घेतले ताब्यात. सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील पोलिसांची कार्यवाही. मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर हे पोलीस पथकासह पेट्रोलिंग करत असताना फॉर्च्युनर गाडी क्रमांक MH14 GS 7171 ने फिरणाऱ्या तिन्ही आरोपींवरती संशय आल्याने मिरज शहर कमान वेस्ट जवळ फायर ब्रिगेड स्टेशन लगत चौकात फॉर्च्युनर गाडीची व आतील बसलेल्या तिघांची अंगझडती घेतली असताना देशी बनावटीची पिस्तूल आणि 3 जिवंत कारतूस हे आढळून आल्याने पोलीस निरीक्षक किरण रासकर व त्यांच्या पथकाने मुद्देमालासह तिघाही आरोपींना ताब्यात घेऊन तिघांविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाणे येथे अपराध क्रमांक 115/2025 भारतीय हत्यार अधिनियम कलम 3.25 प्रमाणे दिनांक 19/3/2025 रोजी रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान गुन्हा नोंद करण्यात आला असून या गुन्ह्यातील आरोपी अक्षय बजरंग खोत वय वर्ष 29 राहणार थोबडेवाडी, अमर उर्फ संतोष जयराम खोत वय वर्ष 32 राहणार पिंपळवाडी, तर तिसरा आरोपी अविनाश बबन हारगे वय वर्ष 28 राहणार मोरगाव. हे तिन्ही आरोपी कवठे महाकाळ तालुका जिल्हा सांगलीचे असून चौथा आरोपी अक्षय शंकर पाटील राहणार डफळापूर तालुका जत जिल्हा सांगली याचा पोलीस तपास घेत आहेत. या कार्यवाहीमध्ये पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल 25 लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर गाडी, 40,000 रुपये किमतीचे देशी बनावट पिस्तल, 3 जिवंत कारतूस 3,000 रुपये किमतीचे, 1,71,000 रुपये किमतीचे 4 मोबाईल असे एकूण 27,14,000चा मुद्देमाल हस्तगत करून वरील तिन्ही आरोपींना केले गजाआड. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड.